एक गाव होता. गाव तसा शांतच होता, पण थंयच्या त्या गावात एक असा काय गूढ दडलेला होता. त्याका संपूर्ण गावकरी हे थरकाप घाबरायचे. समीर ह्यो आपलो शहरात शिकान मोठो झालो होतो, पण सुट्टीत आजोळी इल्यावर त्याका ती शहरातली धावपळ विसराक मिळायची. पण ह्या खेपेक काहीतरी वेगळा होता. म्हणजे समीरचं लक्ष गेलो तो त्या विहिरीवर पाणी भरूक आलेल्या राधावर. तिचा ता लाजरा हसना आणि डोळ्यातली ती निरागसता बघून समीर आपला काळीज थंयच हरवान बसलो. तेवढ्यात तेचो मित्र त्याच्या जवळ इलो आणि त्याका म्हणाक लागलो, अरे ओ समीर, खंय हरावलंस? घनो आपलो त्याच्या खांद्यावर धरून त्याका हलवूक लागलो. तसो आपलो समीर त्याका म्हणाक लागलो, काय नाही रे, बस बघतोय की गाव कसा बदलला. समीर आपलो त्याका सावरान म्हणाक लागलो. तेवढ्यातच अरे गाव बदलला रे, पण तो वडाचो पार आणि थंयची ती सावली अजून सुद्धा तशीच आसा. थंय चुकान देखील फिरा नको. गण्यान आपलो त्याका इशारो दिल्यान, पण समीरान त्याच्याकडे मात्र दुर्लक्षच केल्यान. त्यांना राधाशी आपली मैत्री केल्यान आणि त्या दोघांचे चोरून आपले भेटीगाठी सुरू झाले. राधा त्याका नेहमीच सांगायची, अरे समीर, तू लवकर शहरात निघान जा. या गावात चांगला काय घडत नाया. हय प्रेम करणाऱ्यांका मंजुळा कधीच चूक लाभाक देत नाय. समीर आपलो म्हणायचो, अगो राधा, या काळात कोण विश्वास ठेवीत यावर, तू काय घाबरा नको. त्या रात्री समीराक काय झोपच लागत नाही होती. खिडकीतून गार वारो आत येत होतो. अचानक त्याका कोणाच्या तरी पैजण वाजल्याचो आवाज कानावर पडलो. त्याने आजूबाजूक बाहेर बघितल्यान तर वडाच्या झाडाच्या दिशेन एक मुलगी चाला होती. त्याका वाटला की ते राधा हा. तो आपलो तसोच घाईघाईन बाहेर पडलो. समीरान जाऊन त्या मुलीचो हात धरल्यान, पण त्याका असा जाणवाक लागला की हात काय मानवी नाया आणि त्याच्यातून काहीतरी कुजल्यासारखो वास येत होतो. समीरान आपला दचकान मागे हात घेतल्यान आणि बॅटरीचो उजेड मारून समोर काय आता बघूक लागलो. पण त्याका समोर कायच दिसत नाही होता. फक्त वाळलेली पाना वाऱ्यान उडत होती एवढाच कायसा त्याका दिसला. पण त्याच्या हातावर अजून सुद्धा तो चिकट आणि रक्ताळलेलो स्पर्श जाणवा होतो. समीर, वाचव माका, असो एक कासावीस झालेलो आवाज त्याका जमिनीच्या खालून आल्यासारखो वाटाक लागलो. तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचो नसान, तो आवाज राधाचोच होतो. समीर आपलो भांबवान हय थंय बघूक लागलो. आवाज त्या जुन्या वडाच्या फांदीवरूनच येत होतो. वर बघितल्यान तर वर तर कोणच नाही, पण एक रक्तान माखलेली ओढणी फांदी एक लटका होती आणि ती हुबेहूब राधाच्या ओढणी सारखीच होती. समीर आपलो पळत सुटलो. तो गावाच्या जुन्या स्मशानाकडे जाऊन पोचलो. थंय त्याका एक मुलगी जमिनीवर बसून काहीतरी खाताना दिसली. एका आपली दया इली म्हणून ह्यो आपलो तिच्या जवळ गेलो. ती राधा होती आणि ती चिखलात बसान कोणाचा तरी कच्चा मांस खायत होती. राधा, अगो ह्या काय करतस तू? समीर आपलो थरथरत्या आवाजात राधा कोरडाक लागलो. राधान आपली मान वळवल्यान आणि तेवढ्यातच ती आपली बोलाक लागली, राधा मेली आ समीर, आता फक्त मंजुळा उरली आ. आणि ती हवेत आपली उडाक लागली आणि समीराक नखा लावत होती. समीरान खिशातून एक मारुतीचो फोटो बाहेर काढल्यान, जो त्याच्या आजीन त्याका दिलेलो होतो. तो फोटो बघताच ती आकृती मागेच उडावली. पण जाता जाता तिना समीरच्या छातीवर एक खोल जखम केल्यान आणि त्या जखमेतून बळाबळा रक्त बाहेर पडत होता. समीर घाबरान थैसून आपलो पळालो आणि थेट गावच्या मंदिरात जाऊन घुसलो. थंय आपले पुजारी बसलेले. समीरची अशी अवस्था बघून
पुजारी ओरडले, की अरे पोरा, तू खयच्या संकटात हात घातलंस? मंजुळान तुझ्यावर काळी खून सोडल्या ना. आता जरी तू जाशील तिथे मृत्यू तुझ्या मागे आहेत. पुजाऱ्यांनी कसो बसो मंदिरातलो दिवो लावल्याने पण समीरच्या छातीवरची ती खुणा आता हळूहळू संपूर्ण शरीरभर पसरत होती. त्याचे नसा सुद्धा काळपट पडाक लागले. पुजाऱ्यांनी थरथरत्या हातान त्याका आपलो अंगारो लावल्याने पण तो अंगारो लावताच समीरच्या अंगातून गरम गरम वाफा बाहेर निघाक लागले. जणू काय आज जळता असा कायसा वाटत होता. आणि ते आपले पुजारी म्हणाक लागले, अरे समीर ऐक पोरा, मंजुळे तुका तिचो बळी मनात निवडलेला हा. तिका तिचा अपूर्ण रवलेला प्रेम तुझ्या शरीरात चिरान पूर्ण करूचा असा. आजची रात्र जर तू वडाच्या झाडापाशी नाही गेलास तर तुझो आत्मा कायमचो तिचो गुलाम होय. पुजाऱ्यांनी आपलो इशारो दिल्याने समीर खूपच घाबरलो. पण त्याका राधाची सुद्धा काळजी वाटा होती. तो तशाच अवस्थेत धावत धावत त्या जुन्या वडापाशी गेलो. थंय गेल्यावर त्याका जा दिसला ता बघून त्याचा हृदय थांबाचा बाकी रवलेला होता. राधा एका फांदीएक उलट टांगलेली होती आणि तिचे केस जमिनीपर्यंत इले होते. तिच्या गळ्यातून एक विचित्र घोरण्याचा आवाज बाहेर निघत होतो. समीर ये, मी तुझीच वाट बघत होतोय. राधाचा आवाज आता पूर्णपणे बदललेलो होतो. तो आवाज खरा तर मंजुळेचा होतो. समीर आपलो ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याचा आवाज काय घशातून बाहेरच पडत नाही होतो. मंजुळा हळूच झाडावरून खाली उतारली. तिचा ता शरीर वाकडा तिकडा हलत होता. जणू काय तिची सर्व हाडा मोडली असत असा वाटत होता. तिनं समीरच्या चेहऱ्यावरून हात फिरवल्या. तिची नका समीरच्या गालात खुसली. तू माका सोडून खय जाणार होतस? बघ, आज तू आणि मी एक होऊया. तिनं समीरच्या ओठांकडे आपला जळालेला तोंड घेऊन गेली. समीरान शेवटचा प्रयत्न मनान जवळ पडलेलो एक धारदार दगड उचलल्यान आणि स्वतःच्या हातावर मोठी जखम करून घेतल्यान. रक्ताची धार त्या वडाच्या मुळांवर पडली. पुजाऱ्यांनी आधीच सांगितलेला होता की जर रक्ताचा अभिषेक झालो तर तो आत्मा शांत होईल. पण होय तर उलटाच घडला. मंजुळा अधिकच हिंसक झाली. ती आपली जोरात किंचाळी फोडल्या आणि तिची किंचाळी खूपच भयानक होती. सगळीकडे एकदम स्मशान शांतता पसरली. समीर आपलं बेशुद्ध पडलो आणि समीराक जेव्हा सकाळी जाग येली तेव्हा तो दवाखान्यात होतो. बाजूक राधा बसली होती. ती अगदी व्यवस्थित दिसवती. समीर, सगळ्यात ठीक झाला. गावकऱ्यांनी आपल्याक वाचवल्याने असा राधा आपली हसान त्याका सांगाक लागली. समीराक सुद्धा आता सुटल्यासारख्या वाटाक लागला. त्यानं विचार केल्यान की कदाचित ह्या सगळा एक वाईट स्वप्न होता. काही दिवसांनी समीर आणि राधाचं लग्न देखील झाला. ते शहरात राहाक गेले. सगळा सुरळीत चालू होता. पण एक दिवस रात्री समीर झोपलेलो असताना त्याका पुन्हा पैजणांचो आवाज इलो. तो दचकान जागो झालो. शेजारी राधा नाही होती. तो आपल्या हॉलमध्ये गेलो तर राधा बाल्कनीमध्ये उभी होती. राधा, अगो काय झाला? झोपलंस कशाक नाहीस? समीरान तिच्या खांद्यावर हात ठेवल्यान राधा हळूहळू मागे वळली. तिचो चेहरा नेहमीसारखोच होतो पण ती समीरकडे बघून विचित्र हसली. समीर, तुका वाटला मी तुका सोडलंय? मी तर तुझ्या रक्तामध्ये शिरलोय. आता तू खयच जाऊक शकत नाही, कारण जा तुझा बाळा ता माझाच रूप घेऊन येतला. समीरचं लक्ष राधाच्या पोटाकडे गेलो तर राधाचा पोट अचानक फुगलेला होता आणि त्यातून आतून कोणतरी लाथा मारता असा कायसा त्याका दृश्य दिसला. काही महिन्यांनी त्यांच्या घरात पाहणा हल्ला. अख्ख्या गाव समीरच्या घरी गोळा झाला. समीरान हसऱ्या चेहऱ्यान आपल्या बाळाक
कडेवर घेतल्यान, पण जसा त्याने बाळाच्या गालाचो मुको घेता तसा बाळ खदखदाव नासाक लागला. त्या निरागस हसण्यात मंजुळेचो तोच काळजात धडकी भरवणारो आवाज ऐका गेलो आणि बाळाच्या मुठीत तेका राधाच्या तुटलेल्या पैजणांचो एक मणी चमकताना दिसलो. मित्रांनो, आज पुरता एवढाच. ही भयकथा तुमका कशी वाटली आसा ह्या माका कमेंट करून सांगा. तुमच्याकडे देखील असे काय भूतांचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. पण मित्रांनो, तुमच्या मित्रमैत्रिणींका किंवा नातेवाईकांका ज्यांका भूतांचे व्हिडिओ बघूक आवडतात त्यांका ह्या व्हिडिओची लिंक पाठवूक अजिबात विसरा नको. चला तर मग भेटूया पुढच्याच अशाच एका भयानक अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.